जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ही आजची जी PDF आहे ही संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. ठीक आहे, चला तर आता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच नीता अंबानी यांना आता 2025च्या किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे. हा पुरस्कार नीता अंबानी यांना कशासाठी देण्यात आला? तर सामाजिक विकास, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण परिवर्तन, महिला सक्षमीकरण आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो? तर कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो आणि या पुरस्काराची स्थापना 2008 मध्ये करण्यात आली होती. हा पुरस्कार मानवतावादी कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो व यंदाचा हा पुरस्कार नीता अंबानी यांना देण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्या बिमस्टेक युवा व्यावसायिक आदान प्रदान कार्यक्रमाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पहिल्या बिमस्टेक युवा व्यावसायिक आदान प्रदान कार्यक्रमाचं आयोजन आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये कुठे? तर महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरातील परिषद 9 ते 15 मार्च दरम्यान पार पडली. या परिषदेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं? तर परराष्ट्र मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या भागीदारीत या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. येथे बिमस्टेक या संस्थेविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. बिमस्टेकचा फुल फॉर्म काय आहे? तर बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन असेचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना बँकॉक घोषणापत्राद्वारे 6 जून 1997 मध्ये करण्यात आली. आधी संस्था बिस्टेक या नावाने ओळखली जात. त्यावेळेस त्यात बांगलादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड या 4च देशांचा समावेश होता. 1997 मध्ये यात म्यानमार सामील झाला. तर 2004 मध्ये नेपाळ व भूतान हे देश या संघटनेत सामील झाले. त्यानंतर पासूनच ही संघटना बिमस्टेक या नावाने ओळखली जाऊ लागली. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. अलीकडेच राष्ट्रीय भूवारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला कालिंजर किल्ला कोणत्या राज्यात स्थित आहे? कोणता किल्ला? तर कालिंजर किल्ला व हा कालिंजर किल्ला उत्तर प्रदेश या राज्यात स्थित आहे. मित्रांनो, महत्त्वपूर्ण भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांचे जतन करणे, वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय वैज्ञानिक सर्वेक्षणाद्वारे भूवारसा स्थळे निश्चित केली जातात व आता या यादीत कालिंजर किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे. कालिंजर किल्ला हा विंध्य प्रदेशात वसला असून याचे वैशिष्ट्य म्हणजे हा भाग कोट्यावधी वर्षे जुन्या प्राचीन खडक रचनांसाठी ओळखला जातो. पुढील प्रश्न. 2026च्या स्टॉकहोम वॉटर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार हा काव्य मदनी यांना जाहीर झाला आहे. प्राध्यापक काव्य मदनी हे सध्या संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थेचे संचालक आहेत व स्टॉकहोम वॉटर पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण व्यक्ती देखील ठरले आहेत. त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला? तर त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी आणि जलसंपदा व्यवस्थापनामध्ये जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा जो स्टॉकहोम वॉटर पुरस्कार आहे हा पाण्याचा नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखला जातो व संयुक्त राष्ट्राचे अधिकारी व माजी राजकारणी यांना हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली? तर 1991 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली व हा पुरस्कार स्टॉकहोम वॉटर फाउंडेशनद्वारे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सहकार्याने प्रदान केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. शिक्षण मंत्रालयाने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने साथी हे ॲप लॉन्च केले? तर आता शिक्षण मंत्रालयाने साथी हे ॲप IIT कानपूरच्या सहकार्याने विकसित केला आहे. या ॲपचा उद्देश काय? तर विद्यार्थ्यांना प्रमुख स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास मदत करणे हा ॲपचा उद्देश असून या अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. इथे साथीचं फुल फॉर्म नोट करून घ्या. सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम असं या साथीचं पूर्ण स्वरूप आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
सी ड्रॅगन सराव 2026चं आयोजन कोठे करण्यात आले? तर या सी ड्रॅगन सराव 2026चं आयोजन पॅसिफिक महासागरात करण्यात आलं. हा युद्ध सराव कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला? तर हा अमेरिकन नौदलाच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणारा एक वार्षिक बहुराष्ट्रीय युद्ध सराव आहे. हा युद्धाभ्यास 2019 पासून आयोजित केला जातो व यात यंदा कोणकोणते देश सहभागी झाले आहेत? तर भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि न्यूझीलंड हे देश या युद्धाभ्यासात सहभागी झाले आहेत. आणि यंदाचा युद्धाभ्यास कुठे आयोजित करण्यात येत आहे? तर ग्वाम बेटावरील अँडरसन हवाई दलतळावर यंदाचा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने भटक्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी गोधाम योजना सुरू केली? तर ही जी गोधाम योजना आहे ही छत्तीसगड या राज्यानं सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत काय करण्यात येईल? तर या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 152 गोशाळा बांधण्यात येणार आहेत व पुढील काही काळात यात वाढ करून ही संख्या 1460 गोशाळापर्यंत नेण्यात येईल. आणि या प्रत्येक गोशाळेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी सरकार दरवर्षी 5 लाख रुपये देणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून औपचारिकपणे माघार घेतली आहे? तर मित्रांनो, आता अर्जेंटिना हा जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडला आहे. WHO ची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 7 एप्रिल 1948 रोजी याची स्थापना करण्यात आली. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आहे व या संघटनेचे सध्या महासंचालक कोण आहेत हे आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय वन दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय वन दिन आहे हा दरवर्षी 21 मार्च रोजी साजरा केला जातो. व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तर 2013 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. यंदाची या दिनाची थीम फॉरेस्ट अँड इकॉनॉमिक्स अशी आहे. आणि मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा, दरवर्षी जागतिक चिमणी दिन हा 20 मार्च रोजी साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 2026चा संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जयंती कुमारेश यांना 2026चा संगीता कलानिधी पुरस्कार जाहीर झाला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.